कानवी कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत भरलेलं कारलं। त्यासाठी आपण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, हळद, मीठ, काळे मिरी आणि लवंगा। या सगळ्यांना मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया। त्याच्यानंतर या वाटणामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचा आहे आणि हा जो मसाला तयार झालेला आहे तो सगळा आपल्याला ह्या कारल्यांच्या फोडींमध्ये भरून घ्यायचा। कारल्यांच्या फोडीमध्ये मसाला भरल्यानंतर आता कढई तापवायला ठेवलेली आहे। याच्यामध्ये आपण तीन पळी तेल ओतून घेणार आहोत। तुम्ही तेल कोणतेही वापरू शकता। आम्ही इथे सूर्यफूल तेल, जेमिनीचं सूर्यफूल तेल वापरतो। आता यामध्ये टाकायची आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडली की आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊया। थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपण जी भरलेली आहेत कारली त्यांच्या फोडी यामध्ये टाकणार आहोत। सगळा मसाला वगैरे सगळा व्यवस्थित आत ओतून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता हे परतले व्यवस्थित की याच्यामध्ये थोडासा कूट ॲड करायचा आहे। 2 ते 3 चमचे कूट ॲड करूया। पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर पाणी ॲड करायचं। आता पाणी किती ॲड करायचं हा एक मेन प्रश्न राहतो। तर आपण पाणी कारली बुडतील एवढंच पाणी ॲड करायचं आहे। खूप जास्त पाणी टाकलं तर ते एकदम कारल्यांचा गिजगा होऊन जाईल। त्यामुळं थोडंसं पाणी तुम्ही बघू शकताय की पाणी किती ओतलेलं आहे। कारली बुडतील एवढंच पाणी ओतायचं आहे। त्याला चांगली उकळी येऊ द्यायची। चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा। आता यावर झाकण ठेवूया। कमी गॅसवर झाकण ठेवून एक 10 मिनटं वाट बघायची। 10 मिनिट झालेले आहेत आणि आता हे बघा चांगली उकळी आलेली आहे कमी गॅसवर पण। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहेत हिरव्या मिरच्या आणि लिंबाच्या फोडी। याच्यामुळे कारल्याची टेस्ट एकदम सुंदर होते। लोणच्याप्रमाणे होतं। लिंबाचा आंबटपणा, मिरचीचा तिखटपणा आणि कारल्याचा कडूपणा एक नंबर हे कारलं लागतं। आणि आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पूर्ण आता शिजायला एक 10 ते 15 मिनटं लागतील। हे बघा मध्ये थोडंसं मिक्स करून घेतलं होतं। आता कारली पूर्ण शिजलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि हे तयार झालेलं आहे मस्त चमचमीत असं भरलेलं कारलं। चला तर मग वाट कसली बघताय तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली। थँक्यू।